पुण्यात रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। शिंदे सेनेचा अजितदादांना 30 जागांचा प्रस्ताव आहे। शिंदे सेना दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार का असा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित होतोय। भाजप सोबत फिसकटल्यामुळे आता शिंदे सेना दादांकडे पोहोचलेली आहे। एक मोठी बातमी आपण या क्षणाला पाहतोय। पुण्यात रवींद्र धंगेकर आता अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। शिंदे सेनेनं अजितदादांना 30 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे। या प्रस्तावावर आता अजित पवारांचं काय मत येत आहे हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे। या संदर्भात अधिकचं अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे। अक्षय, सध्याच्या क्षणाला एक मोठी बातमी आपण पाहतोय। रवींद्र धंगेकर पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। नेमकं या भेटीचं कारण काय आहे? शिंदे सेनेनं अजितदादांना 30 जागांचा प्रस्ताव दिल्याची ही माहिती समोर येते। आपण बघू शकतो की रवींद्र धंगेकर आणि इतर शिवसैनिक जे आहेत ते अजित पवारांच्या भेटीसाठी आले आहेत आणि याच्यातली सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी आहे की शिवसेनेने अजित पवारांसाठी 30 ते 40 जागांचा प्रस्ताव जो आहे तो त्यांच्या पुढे सादर केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेनेची पुणे महापालिकेसाठी युती असल्याचं जाहीर केली होती, मात्र सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने थेट आता अजित पवारांची भेट घेत त्यांना 30 ते 40 जागांचा प्रस्ताव जो आहे तो त्यांच्या समोर सादर केलेला आहे। रवींद्र धंगेकर असतील, किरण साळी असतील, अजय भोसले असतील आणि त्यासोबत इतर जे प्रमुख शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते अजित पवारांच्या निवासस्थानी म्हणजे जिजाई बंगल्यावर आलेले आहेत। त्यांच्याकडनं 30 ते 40 जागांचा प्रस्ताव जो आहे तो अजित पवारांपुढे सादर करण्यात आलेला आहे। एका बाजूला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या चर्चा आहेत त्या कुठेतरी मागे विस्कळीत झाल्या होत्या, मात्र पुन्हा आता या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर आता थेट अजित पवारांकडे एकनाथ शिंदेची शिवसेना जी आलेली आहे आणि त्यांच्याकडून आता 30 ते 40 जागा ज्या आहेत त्या पुणे महापालिकेसाठी मागवण्यात आलेल्या आहेत। जो प्रस्ताव आहे तो एकनाथ शिंदेची शिवसेना जी आहे ती या ठिकाणी घेऊन आलेली आहे, कारण सन्मानपूर्वक जागा आम्हाला मिळाल्या नाहीत तर आम्ही योग्य निर्णय घेऊ असा जो सावध पावित्र्य आहे तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने घेतला होता आणि आता थेट धंगेकर जे आहेत अजित पवारांच्या भेटीसाठी आले त्यांच्यासोबत। धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय तिकडे भाजपा विरोधात शिंदे सेना आणि राष्ट्रवादीची एकत्र येणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे।